हॅलो, आज मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. तर एक भाकरीचं पीठ कसं मळायचं आणि किती पाणी टाकायचं हे शिकवत आहे. तर नीट बघून घ्या. ज्यांना काही येत नाही भाकरी वगैरे करतात त्यांच्यासाठी हा उपयोगी व्हिडिओ आहे. ज्वारीचं पीठ हे जास्त दिवसाचं असेल तर भाकरी तुटते. त्यासाठी कोमट पाणी करायचं आणि थोडं थोडं पीठ टाकून हाताच्या साहाय्याने नीट मळून घ्यायचं. थोडं थोडं एक 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 करून घ्यायचं. तर मला जास्त करायचे होते भाकरी, त्यासाठी मी जास्त करून ठेवलेलं आहे गोळे. पण एक दाखवत आहे त्याप्रमाणे व्यवस्थित मळून घ्यायचं हाताच्या साहाय्याने. कमीत कमी 20 ते 25 वेळा त्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा. आणि नंतर थोडेसे पीठ टाकून खाली जरा सगळीकडून पसरून दोन्ही बाजूला गोळा जरा पसरट करून भाकरी हळूहळू थापायची. अशा प्रकारे भाकरी केली तर व्यवस्थित ही होते. भाकरीचे पीठ मळताना तळ हाताचा वापर जास्त करा आणि जेवढे आपण त्याला व्यवस्थित मळू, जास्त जोर लावायचं नाही, पण अलगद तळ हाताने मळून घ्यायचं. मग व्यवस्थित भाकरी होते. भाकरी नीट थापून झाली की दोन्ही हाताने तव्यावरती व्यवस्थित हळूच टाकून घ्यायची. त्यानंतर तवा अगोदरच गरम मोठ्या गॅसवर ठेवायचा करायला. जास्त गरम असेल त्याच्यावर हळूच टाकून घ्यायची आणि थोडेसे पाणी लावून सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाकरीला पाणी लावून घ्यायचं. पातेल्यात पाणी घ्यायचं. त्यानंतर पाणी थोडंसं सुकलं की व्यवस्थित उलताना पातेल्यात घालायचं पाण्याच्या आणि कढईने हळूहळू पलटून घ्यायची भाकरी. व्यवस्थित भाजून एका साईडने घ्यायची. जिथं कच्ची असेल तिथे फिरवून फिरवून भाजून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि दुसऱ्या बाजूने टाकून तव्यावर पण भाजू शकता आणि डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता. जिथं फुगते तिथे हाताने किंवा उलताण्याने जरासा दाब देऊन फुगवून घ्यायची भाकरी. अशा प्रकारे भाकरी केली तर व्यवस्थित होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.